एका चांगल्या कुस्तीसाठी चांगले पंच गणेश भाऊ शेळके आपले पंच म्हणून नियुक्ती होती. आपण आतिया एक मिनिट हा. येस दादा चला. एक महाराष्ट्रातली चर्चेतील कुस्ती आता लागते. संबंध अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या कुस्तीकडे लागलेलं आहे. विजय पवार विरुद्ध प्रसाद दंडे या कुस्तीकडे अख्ख्या महाराष्ट्राची नजर लागलेली आहे. सर बोला. अर्जुन दादा का त्यांनी सांगितले मी जिवंत आहे तो पण कुस्तीला प्रत्येक वर्षी 5,000 रुपये. शबास. जिवंत आहे तोपर्यंत 5,000 रुपये याला दान म्हणतात. टाळ्या करा एकदा टाळ्या. तुमच्या खिशात किती बँकेत कोण बघायला येत नाही. माणूस धनाने नाही माणूस मनाने श्रीमंत असावं लागतोय. प्रत्येकाच्या खिशात पैसा आहे. कोणी काही इथं मोकळं आलेलं नाही. धन आणि दान त्याचा सुंदर मिलाप बघायला कुठं जावं तर चांदगावला जावं. या श्रीमंतीची व्याख्या आतापर्यंत कोणाला करता आली नाही. पलीकडे एक चांगली कुस्ती लागलेली आहे. विजय पवार विरुद्ध प्रसाद दंडे. विजय पवार हा येळपण्याचा पैलवान आहे. शबास शबास शबास. काही घडू शकते. कुस्तीत बघा पापण्या मिठूच नका. ज्याला बीपी शुगर असेल त्यांनी खिशात गोळी असली तर तोंडात टाका. सुजे आतिया ऋतिक बिन्नर आपण सुद्धा आतिया. सुजे आपण आती आपली कुस्ती लागेल. हा प्रसाद दंडे लंबी रेस का घोडा आहे. पण आज टक्कर आहे विजय पवार बरोबर. विजय पवार हा श्रीगोंदा केसरी किताबाचा मानकरी आहे. एक गरीबाच्या घरातलं पोरग वडिलांचं चुलत्याचं फार मोठं स्वप्न की माझा पुतण्या मोठा पैलवान व्हावा. चुलत्याने पैलवान केलं विजयला. शबास 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 शबास. वो वो घुटलो. बोलिये 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 बोलिये. करा की टाळ्या करा की टाळ्या. एकही रुपया वायाला जाणार नाही अशा कुस्त्या घेतलेल्या आहे. आज ठका ठका भेट झाली चांदगावच्या मैदानामध्ये. चुलत्याचं मोठं स्वप्न पुतण्या पैलवान हो त्या चुलत्याने पैलवान केलं विजय पवारला. विजय पवार हा पुण्याला सरावालाय. शिवराम दादाला सर हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित दादा कटके यांच्याकडे. आणि हा प्रसाद दंडे का माझ्यापासून राहतोय 10 किलोमीटर अंतरावर. यांना 2 मिनिटं टाइम नाही तर कुस्ती पॉइंटवर लावली जाईल. 2 मिनिटाचं टायमिंग दोघांना दिलेले. 2 कुस्ती मिनिटांमध्ये कुस्ती निकाली नाही झाली तर कुस्ती गुणावरती लागेल. नोंद घ्या कुस्ती करा. हा प्रसाद दंडे राहतोय माझ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर देशमुखवाडीला. सोलापूर जिल्ह्यामध्ये रास्तापूरला फार मोठी कुस्तीची स्पर्धा झाली. किरण मोरेनं संदीप मोरेने कुस्तीची स्पर्धा घेतली होती भावाभावांनी. रास्तापूर बार्शी शेजारी सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि ते श्रीपाद ढेके सोहिल शेख मला वाटते मशीद शेख असावा. या पैलवानांना तिथं गुणावरती या प्रसाद दंडेनं पराभूत केलं. श्रीपाद ढेके सारखा महाराष्ट्रातला स्टार पैलवान तिथे त्याला हार पत्करावी लागली. एक लंबी रेस का घोडा फार कमी दिवसामध्ये या प्रसाद दंडेने चांगली तयारी केलेली आहे. पण आज टक्कर आहे विजय पवार बरोबर. ही अशी कष्ट केलं मेहनत केली तर भगवंताला द्यावंच लागतंय आप्पा. आज मला इथं जर कुणी हरवलं असेल मला इथं कुणी पाडलं असेल तर पुढच्या 6 महिन्यात त्याला पाडल्याशिवाय नंदूभाऊ झोप नाही आली पाहिजे. मी हरलोय. बाळू बाजूराव मस्के चला. बाळना चला वर.
रात्रीला 1 वाजता मग जीवनामध्ये स्वप्न. ही कुस्ती पॉइंट वर आहे. आता कुस्ती जो पहिला कोणावरती पॉइंट लागते? घेईल तो विजय. पहिला गुण कोण रात घेईल बघा त्याला बघा विजय रे. घोषित केला जाईल. आता गुणावरती कुस्ती लागलेली आहे. शबास. सुजे आखाड्यावरती या बिन्नर आखाड्यावरती आलेला आहे. जे त्या टायमिंगला पुकारलंय, आता जी ती कुस्ती आली का हेच बी पुकारलंय, ह्याच बी पुकारतो. कुस्ती होऊन गेलेले फक्त. ही का ही खालची ही का? आज सचिन घोष यांच्या सौजन्यांनी 21,000 आहेत का? 21,000 रुपयाचा धनादेश या कुस्ती मैदानासाठी. स्टोन क्रेशर यांच्या सौजन्याने 21,000 रुपये. मान्य श्री सुरेश शेंडगे यांच्याकडून सुद्धा 7,000 रुपये. मान्य श्री दादा शिर्के यांच्याकडून सुद्धा 7,000 रुपयाचा धनादेश आहे. 4 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. हा ही जो असा पहिला पॉइंट घेईन त्याला कुस्ती दिली जाईल. बाहेर जायचं नाही. बाहेर गेल्यानंतर कुस्ती दिली जाणार नाही. बाहेर गेल्याच्या नंतर न गुण दिल्या जाणार नाही. तुम्ही असा निर्णय द्या त्याच्यापेक्षा बाहेर गेल्यानंतर गुण दिला जाईल. पूर्व चांगलंच खेळते परत मागं सरकायचं मग ते हळूहळू चालायचं. 4 मिनिटाचं टायमिंग आहे दादा. कुस्ती करा. पहिला कब्जा पहिला गुण कोणी घेईल कोणी धरून आणेल त्याला विजय घोषित केला जाईल. फुलमाळी मानी कुस्ती पॉइंट वर आहे. प्रसाद विजय कुस्ती करा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. आभाळामध्ये पक्षाला भरारी घेण्यासाठी पंखाची गरज नसते. गरज असते ती स्वतःच्यातल्या आत्मविश्वासाची. एकदा आत्मविश्वास डगमगला की आकाशामध्ये भरारी घेतलेलं पाखरू सुद्धा मुंडक्यावर येते. तशी पैलवानाची कुस्ती सुद्धा मनोबल, धैर्यबल, आत्मबल, आत्मबलावरती अवलंबून असते. पुढच्या क पाहिलं नागाय काय म्हटलं की पुढचा पाडूनच जातो. या एका चांगल्या कुस्तीसाठी पलीकड चांगले पंच गणेश शेळके कधी काळी या महाराष्ट्रामध्ये अनेक मैदानामध्ये त्यांनी कीर्तिमानी केलेली आहे. उलटी कोणी लावावी गणेश शेळकेनं. हप्ते ही गणेश शेळकेची खासियत. अनेक चांगल्या चांगल्या पैलवानांना हप्त्यावरती आणि उलटीवरती पराभूत केलेला आहे. असा एक महाराष्ट्रातला चर्चेतला पैलवान गणेश शेळके. अटॅक अटॅक फास्ट सर. अमित ना आणि अमित मस्के. ती अमितची कुस्ती मी स्वतः बघितलेली आहे. अमित कलाजेंग वरती अमितनं कुणाला सोडलं नाही. काय अमित कलाजेंग. पूर्वी या कलाजेंगला चौकट म्हणायची या चंडगाव मध्ये. बांगडी का चौकट बांगडी. आणि आता त्याला नाव आहे कलाजेंग. ही बऱ्याच वेळा या भागात असं नाव दिलं जातं. मस्के बाळांना चला वरती या. वैभव दादा सुपेकरची कुस्ती मी बघितलेली आहे. या अमित मस्केची कुस्ती मी बघितलेली आहे. टायमिंग मागे जाऊ नको. कर मध्ये कुस्ती कर. शबास. सर राबाव लागते हो सर. हा दादा महेश अटॅकिंग कुस्ती पाहिजे. डिफेन्सिव्ह लढू नका.
दादा माग सर नको. इथं बाहेर जाईन, बाहेर वळीन, तर विरुद्ध पॉईंटला जाईन. बाहेर जायच नाही. शबास. ही चारी लेकरं सकाळ संध्याकाळ राबताय. दोन दोन वेळा या लेकरांना यमाच्या दारातून जाऊन यावं लागतं, तेव्हा ही शरीरयष्टी अशी आत्मसात झालेली आहे. बर्गर, पिझ्झा, गुलाबजामुन, वडापाव खाऊन असं काही मिळत नाही. 10-10 किलोमीटर राबावं लागतं, धावावं लागतं. 20-20, 30-30, 40-40, 50-50 वेळा दूर चढावं लागतोय. 1000-1000, 1,500 सपाटी मारावी लागते. 1,000 बैठक एका पायावर एका जागेवर उभं राहिलं, 1,000-1,500 बैठक मारावी लागते, तेव्हा ही त्यांना आत्मसात झालेले एका दिवसात पैलवान होत नाही. शबास शबास. सर हा संपल्या कुस्तीमध्ये महेश पांडेमुळे विजय. चल बाहेर. चल चल बरोबर तसंच आमच्याकडे. चला पुढली कुस्ती सुजेतानपुरे. चला नायकल सर ती बाहेर गेल्याच्या ऐका, एक मिनिट ऐका. आता जर बाहेर कुस्ती, एक मिनिट माझा ऐक. हा पुण्यामध्ये 1.5-2 तास. पुणे आणि मुंबई आम्हाला नाही माहिती. पुणे आणि मुंबई माहित नाही, सांगू नका आम्हाला ती. तू खाली बस, तू खाली बस. चल फोगालती पलीकडे. चल तुझं काय घ्या म्हणून नाही बोलत. बस खाली, तू खाली बस, तू खाली बस, तू खाली बस. करा की टाळ्या, करा की टाळ्या. उमेश का केगळेचा पट्टा म्हणतात. लंबी रेस का घोडा, सर. तसा दंड विजय झालेला. सर एक मिनिट ऐका. जो बाहेर जाईन तेच परती परिस्थितीला गुंतला जाईन.